आणि नवी मुंबई विमानतळावरती आज व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। 11 ऑक्टोबरला हवाई दलाचं लढाऊ विमान इथे लँड झालेलं होतं। सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्षात व्यावसायिक विमानांचं लँडिंग होणार आहे। आज पहिल्यांदाच नवी मुंबई विमानतळावरती एका व्यावसायिक विमानाचं लँडिंग होत आहे। विनायक पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, पहिल्यांदा मुंबई विमानतळावरती व्यावसायिक विमान लँड होत आहे, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि कशी सज्जता आहे? नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 2 महिन्यापूर्वी आहे ते वायुदलाचं सुखोई विमान उतरलेलं होतं। या ठिकाणी तांत्रिक गोष्टीच्या चेकिंग करण्यात आलं होतं आणि आज आहे ते 12 वाजता पहिलं प्रवासी विमान या ठिकाणी उतरणार आहे आणि या विमानामध्ये आहे ते दिल्लीवरून काही सुरक्षा संदर्भातले अधिकारी येणार आहेत, त्याचबरोबर तज्ञ सुद्धा येणार आहेत आणि तेच त्या विमानातून या ठिकाणी उतरल्यानंतर या ठिकाणच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत। टेक्निकली जी गोष्ट आहे, तांत्रिक गोष्ट आहे, त्याचा आढावा घेणार आहेत आणि युद्ध पातळीवरती आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज प्रवासी विमान या ठिकाणी उतरणार आहे आणि पुढील वर्षाच्या एप्रिल-मे मध्ये आहे ते या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्याचं या ठिकाणी टार्गेट सरकारचं आहे। त्यामुळे 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुखोई विमान उतरलेलं होतं। सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्णपणे युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। दोन आहेत त्या धावपट्ट्या या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर टर्मिनलचं काम आहे ते सुद्धा जोरदार चालू करण्यात आलेलं आहे। जर आपण भौगोलिक परिस्थिती जर पाहिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तर पनवेल आणि नवी मुंबईच्या बरोबर मध्यभागी हे विमानतळ आहे। देशातलं सर्वात मोठ्या विमानतळापैकी हे एक विमानतळ आहे। जवळपास 4,000 एकरवरती हे विमानतळ बसलं असून 22 ते 23,000 करोड रुपये आहेत ते या विमानतळासाठी खर्च होणार आहेत। त्यामुळे हे जे विमानतळ आहे ते तांत्रिकदृष्ट्या आहे ते नवी मुंबई आहे, पनवेल असेल, कल्याण डोंबिवली, ठाणा, मुंबईशी सुद्धा संपूर्णपणे आहे ते मेट्रोनं सुद्धा जोडण्यात येणार आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण भागातले प्रवासी असतील, मग ते खालून रायगडचे असतील, पुण्यावरून येणारे असतील, या भौगोलिकदृष्ट्या सर्वच पट्ट्यामध्ये आहे ते 4-5 जिल्ह्यांसाठी हे सोयीस्कर विमानतळ ठरणार आहे। जर आपण या विमानतळावरती जर विमानांची संख्या जर आपण पाहिली तर जवळपास 450 ते 500 विमानं हे एकाच वेळेस पार्क करता येतील एवढी मोठी ही जागा आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर सर्वात मोठं कार्गो विमानतळ म्हणून सुद्धा हे पुढे येणार आहे, कारण बाजूलाच लागून काही 10-15 किलोमीटरवरती JNPT बंदर सुद्धा आहे। त्यामुळे देश विदेशातल्या मोठ्या प्रमाणामध्ये माल आहे तो या ठिकाणी येत असतो। अजून शेजारी नवी मुंबईतली सर्वात मोठी APMC मार्केट आहे, जे देशातलं सर्वात मोठं बाजारपेठ आहे शेतमालाची। शेतमालाला सुद्धा कार्गोच्या माध्यमातून मोठा फायदा देश विदेशामध्ये या विमानांच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या असेल, तांत्रिकदृष्ट्या असेल, त्याचबरोबर एकंदरीत मुंबई विमानतळाची जी वाहतूक आहे तो प्रचंड जो लोड आला होता तो कमी या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे होणार आहे। त्यामुळे याचा नक्कीच फायदा हा संपूर्णपणे या भागात होणारच, मात्र महाराष्ट्राला सुद्धा या ठिकाणी प्रगती खूप मोठी उपलब्धी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। जे मुद्दे विनायक तुम्ही मांडलेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।